के उत्पादन पर बारिश की अनियमितता का असर और विभिन्न इलाकों में फैली अकाल की परिस्थितियों के चलते प्याज उत्पादन पर इसका विपरीत परिणाम होने की तस्वीर प्याज के बाजारों में उपलब्धता से ही पता चल रही है। जहां खरीफ हंगाम का उत्पादन बाजार में होते हुए आने वाला नया उत्पादन के लिए भी काफी अवधि लिया जा सकता है, जिस कारण इन परिस्थितियों में प्याज के दर विक्रमी तौर पर बढ़ने के संकेत दे रही है। जिधर अकाल की परिस्थिति के चलते आम आदमी के आंखों में भी आंसू लाने वाली परिस्थितियां पैदा कर गई है। दृष्टि प्रतिनिधि स्वप्नाली देसाई ने भी एपीएमसी मार्केट में जाकर इन परिस्थितियों का जायजा लिया है। कांद्याचे एकीकडे उत्पादन कमी झाले असून दुसरीकडे त्याची आवक ही घटलेली आहे आणि याचा परिणाम म्हणजेच येत्या काळात कांद्याची जी भाववाढ झालेली आहे, गेल्या वर्षीच्या मनाने यावर्षी बघायला गेलं तर ही कांद्याची भाववाढी 4 पटनी वाढलेली आहे। जाणून घेऊयात आपल्यासोबत आहे आज नवी मुंबई कांदा बटाटा आडत व्यापारी महासंघाचे सचिव, जाणून घेऊयात त्यांच्याकडनं की कशा प्रकारची भाववाढ आहे आणि ही किती दिवस कायम राहील। काय सांगाल सर, कशा प्रकारची ही कांद्याची भाववाढ झालेली आहे आणि गेल्या 2 महिन्यांपासून कांदा वाढेल किंवा नाही याचे अनेक व्यापाऱ्यांकडनं सांगण्यात येत होतं की कांदा कमी होणार आहे किंवा कांदा वाढणार आहे। काय सांगाल, आपली सध्या परिस्थिती काय आहे आता? सध्या कांद्याचे भाव 18-19 असे आहेत। मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये आता सध्या भाववाढ झालेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे पावसाचं प्रमाण कमी होतं। शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या ही होती की पिकं जगवायची की जनावरं जगवायची, तर आता ती परिस्थिती आणखी गंभीर आणि भीषण झालेली आहे। आता पिकं तर गेलीच, पण जनावरं सुद्धा जातील आणि माणसं जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आता आलेली आहे की स्वतःचा जीव कसा वाचेल। तर पाण्याचं साधन कमी असल्यामुळे ह्या वर्षी उत्पादनामध्ये घट पडली। जिथे एकरी 1.5-2 गाडी निघत होती, तिथे आता अर्धी गाडी 60-70 पॅकेट असं माल निघतोय आणि अद्याप शेतकऱ्यांना ही झळ होती। शहरी जीवनामधल्या लोकांना ती झळ पोचली नव्हती, पण आता इथून पुढे थोडी ती झळ शहरी जीवनातल्या लोकांना सुद्धा पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही। साधारणपणे हे भाव अजून 15 फेब्रुवारी 20 फेब्रुवारीपर्यंत असे भाव राहतील। त्याच्यानंतर थोडा कांद्याचा जरा फ्लो थोडा वाढला तर बाजार भाव कमी होतील, पण याचं कमी होण्याचं प्रमाण जास्त नाही आहे। कमी जे म्हणजे होईल ना त्याचं प्रमाण जास्त नाही। कांद्याचे दर साधारण 150 ते 160 रुपये हे राहण्याची शक्यता आहे। तसं बघायला गेलं सर तर आता पाऊस फार ठिकाणी कमी पडलेला आहे, जसं नाशिक आणि ज्या महत्त्वपूर्ण भागातनं हा कांदा आपल्याकडे येतो याचे म्हणजे पाणी कमी असल्यामुळे कुठेतरी भाववाढ झाली आहे किंवा डिझेल आणि आता जी काही महागाई वाढलेली याचा परिणाम कांद्यावर जाणवतोय का? काय सांगाल? हा, नक्की याचा परिणाम कांद्यावर आहे, कारण जिथे पाण्याचं प्रमाण आहे पण तिथे वीज नसल्यामुळं डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्यांना ते पंप लावून पाणी पुरवठा करण्यासाठी त्यांना तेवढी त्यांची कॅपॅसिटी नाही आहे की डिझेल आणून ते शेतमालाला पुरवावं, कारण एकरी 35 ते 40 हजार रुपये कांद्याला खर्च येतो। त्या तुलनेमध्ये उत्पादन निघत नाही सगळ्या गोष्टीचा विचार केला तर। त्यामुळे डिझेलचे भाव वाढल्यामुळे सुद्धा लोकांनी वीज नसल्याने महाराष्ट्रामध्ये विजेची टंचाई आहे, लोड शेडिंग असल्यामुळे केवळ आपण डिझेलवरच पिकं जगवायची, पाणी असून सुद्धा काही प्रमाणामध्ये वीज नसल्या कारणास्तव उत्पादनामध्ये घट पडली आहे। तसं बघायला गेलं तर 2 वर्षांपूर्वी जवळपास 50 रुपये हा असा किरकोळ बाजारात कांदा विकला जात होता आणि त्याची किंमत घाऊक बाजारामध्ये जवळपास 35 ते 40 रुपये किलो होती। तर येत्या काळात ही विक्रमी भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येते का? काय सांगाल? आता बघा, हा जो कांदा आहे हा काय स्टॉक करता येत नाही, हा लाल कांदा आहे। स्टॉक करणारा कांदा हा एप्रिल महिन्यामध्ये येतो, तेव्हा स्टॉक केला जाईल। आता सध्या दुसरं क्रॉप्स कुठलं येणारं नाही आहे आणि भारतामध्ये ह्या 3 राज्यामध्ये कांदे होतात। एक गुजरातमध्ये थोडाफार प्रमाण होतं आणि महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात नाशिक, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये कांदे होतात, पण त्या कांद्यावर संपूर्ण भारत देश अवलंबून असतो। आता उत्पादन कमी आणि मागणी जास्त, साऊथमध्ये जास्त प्रमाणात मागणी असल्या कारणास्तव इथे तुटवडा पड़तो आणि त्याचा परिणाम भाववाढीवर झालेला है। व्यापारियों के ओर से प्याज उत्पादन पर का असर विक्रमी दरों की वृद्धि को जता रहा है, जहां कुछ हद तक हो रही साठेबाजी भी इन परिस्थितियों के लिए जिम्मेदार है, लेकिन बाकी परिस्थितियों का असर इन दरों की वृद्धि को रोकने में नाकामयाब साबित हो रही है।
ग्रामीण भागात ज्याप्रमाणे आता दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे, त्याचप्रमाणे येत्या काळात ह्या विक्रमी कांद्याच्या भाववाढीनंतर शहरी वासियांना देखील सोसावी लागणार आहे. कॅमेरामॅन प्रणित कापसेसह स्वप्नाल देसाई, दृष्टी, नवी मुंबई.